स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता सोमवारी या कार्यक्रमामधून वितरित सविस्तर अशी अपडेट जाणून घेण्यापूर्वी तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। बेस्ट रायचा सेल अवेलेबल आहे। तर मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो 19च्या हप्त्यासंदर्भात मोठी अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊत। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे। सर्वात मोठी डीबीटी मार्फत ही योजना ठरलेली आहे, आपण सर्वांना माहिती आहे। पण आता 19व्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट जाणून घेऊ। तर मित्रांनो, येणारा जो 19वा हप्ता आहे तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार हे पण जाणून घेणं गरजेचं आहे। तसेच आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलोच आहोत आणि आल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, इथे बेस्ट असे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन देण्यात आलेले आहेत। त्या ऑप्शनची माहिती सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे। तर सुरुवातीला आपण जे आहे ते इथून जाऊन तुम्ही ट्रान्सफर करू शकता। भाषा ट्रान्सफर केल्याच्या नंतर आपल्याला सोपे जाईल भाषांतर करायला। अन्यथा इंग्लिश मधून सुद्धा ही वेबसाईट आहे। तर नवीन शेतकरी नोंदणी EKYC तुमची स्थिती जाणून घ्या। आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला फक्त हे जे खालचा तिसरा पर्याय जो आहे ते फक्त गरजेचा आहे, कारण की हा पर्याय खूप महत्त्वाचा आहे। इथे जर तुम्ही तुमची स्थिती जाणून घेतली तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की तुमच्या कशा पद्धतीने 18वा हप्ता मिळाला, कोणत्या बँकेत गेला, इथं तुम्हाला लक्षात येईल। मी एकदा हायलाइट करून दाखवतो मित्रांनो। तर हा पर्याय आहे, तुमची स्थिती जाणून घ्या। इथं गेल्याच्या नंतर आपल्या सविस्तर माहिती आणि आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला लागेल। तर अशा पद्धतीने तुम्ही जे स्टेटस आहे ते स्टेटस काढू शकता मित्रांनो। आणि अशा पद्धतीने तुम्ही EKYC प्रक्रिया सुद्धा या वेबसाईटवर करू शकता मित्रांनो। आणि अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ती EKYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण करू शकता। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।